नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सुरू करतोय आपला बेसिक पार्लर कोर्स, त्याचा आज आहे पहिला दिवस। यामध्ये जे काही तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही नोट डाऊन करू शकता। आज आपण शिकणार आहोत थ्रेडिंग। तर थ्रेडिंग म्हणजे काय? थ्रेडिंग म्हणजे लव काढण्याची एक चायनीज पद्धत। लव स्त्रियांच्या सौंदर्याला बाधक आहे। प्राचीन काली स्त्रिया लव काढण्यासाठी चण्याचं पीठ आणि हळदीसारख्या पदार्थांचा उपयोग करीत असत। आज यासाठी पुष्कळ उपाय आहेत। त्यातील एक उपाय म्हणजे थ्रेडिंग। थ्रेडिंगसाठी काय काय लागतं? तर थ्रेडिंगसाठी लागणारं साहित्य आहे एक 40 नंबरचा दोरा, टाल्कम पावडर, कॉटन, कात्री आणि जेल। आता थ्रेडिंग कुठे कुठे करता येते? तर थ्रेडिंग आयब्रोज, अपर लिप्स, फोरहेड आणि चीक म्हणजे हनवटीवर करता येते। आता हे धाग्याचं टोक आहे, ते आपल्याला असं तोंडात घ्यायचं आणि दातामध्ये आपण ते लॉक करणार आहोत। आता ह्या डाव्या हातामध्ये मी हा धागा घेतला आहे आणि उजव्या हाताने हा धागा मी असा 4 वेळा राऊंड मारून घेणार आहे आतल्या बाजूने। 1 2 3 4। आता याची अशी कात्री तयार होते या पद्धतीने। ठीक आहे, ही अशी मूव्ह करणार आहोत आपण। आणि हा जो डाव्या हाताचा माझा धागा आहे तो मी माझ्या सोयीनुसार 1 2 राऊंड मारून लॉक करून घेणार आहे। आता ह्या अंगठ्याच्या साहाय्याने इथे मी प्रेशर देणार आहे, तेव्हा ही कात्री लहान होते। परत ही कात्री मला मोठी करायची आहे। परत अंगठ्याने मी जेव्हा प्रेशर देणार ती कात्री लहान होते या पद्धतीने। परत दाखवते। हा जो धाग्याचा टोक आहे तो मी दातात असा अडकवणार आहे। एकदम गच्च व्यवस्थित असं पकडायचं। हा धागा माझ्या डाव्या हातात आहे आणि उजवा हात या धाग्याच्या आतून असं घेऊन मी 4 राऊंड मारणार आहे। 1 2 3 4। ठीक आहे, परत पहा ही कात्री झाली आणि हा माझ्या सोयीनुसार मी 1 2 असा गुंडाळलेला आहे। आता अंगठ्याच्या साहाय्याने मी इथे प्रेस करते, हा धागा लहान होतो। परत ही कात्री मी मोठी करते, परत प्रेस करून कात्री मी मोठी करते। या पद्धतीने तुम्हाला धागा चालवायची प्रॅक्टिस करायची। तुम्हाला आधी कुठेही आयब्रोज करायला जायचं नाही आहे, कुणाचे आयब्रोज करायचे नाही आहे। तुम्हाला सुरुवातीला फक्त ही धागा चालवायची प्रॅक्टिस करायची। कमीत कमी तुम्ही 15 मिनिटं ही प्रॅक्टिस करणार आहात। जेव्हा धागा तुमचा व्यवस्थित चालायला लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर असं तुम्ही चालवून पाहू शकता की ज्या पद्धतीने व्यवस्थित हा धागा फिरतोय का। तुम्हाला स्वतःलाच कळायला लागेल, स्वतःलाच एक कॉन्फिडन्स यायला लागेल की हो मूव्ह करतोय। 1-2 दिवसात नाही होणार, पहिल्यांदा थोडा डिफिकल्ट जाईल। कुणालाही पहिल्या एका दिवसात कोणतीही गोष्ट जमत नाही, टाईम लागतो। पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्याची प्रॅक्टिस करा। ओके, या पद्धतीने हळूवार दाखवते। कात्री लहान होते, परत मी मोठी करते, अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करते, परत ती लहान होतीये या पद्धतीने। न चुकता रोज 15 मिनिटं ही प्रॅक्टिस करायची आहे। 3-4 दिवस लागतील तुमचा हात बसण्यासाठी, पण एकदा का तुमचा हात बसला की तुम्हाला जमायला लागेल। ठीक आहे, तुम्हाला यानंतर असं करायचं आहे की जेव्हा धागा तुमचा असा व्यवस्थित मूव्ह व्हायला लागला, तुम्हाला हे असं जमायला लागलं, तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एक फुगा फुगवून त्याच्यावर ह्या धाग्याची प्रॅक्टिस करायची। ठीक आहे, जर तुमचा फुगा हा फुटत नाही याचा अर्थ की स्किन धाग्यामध्ये नाही येणार। पण जर तुमचा फुगा फुटतोय याचा अर्थ धाग्यामध्ये स्किन नक्की येणार आणि कट लागणार। ठीक आहे, तर तुम्हाला जोपर्यंत तुमचा फुगा फुटत नाही तोपर्यंत फुग्यावर प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला।
या धाग्याची. ठीक आहे, धाग्यावरती धागा असा फुग्यावर ठेवून फुग्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. जर फुगा तुमचा नाही फुटत आहे याचा अर्थ तुमचा हात बसलेला आहे आणि तुम्हाला व्यवस्थित धागा चालवायला येतोय. ठीक आहे, ह्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे काही रिलेटिव्स आहेत, तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, तिच्या हातावरचे केस काढायची तुम्ही मग प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, कारण की फुगा फुटत नाही याचा अर्थ आता स्किन नाही तुमची येणार धाग्यामध्ये, कट नाही लागणार. मग तुम्ही हातावरचे केस हे काढायची प्रॅक्टिस त्यानंतर करू शकता. ओके.